हॅलो गाईज. तर काल जे शॉपिंग केलं होतं आणि मग काही घरी जाऊन खूप वैतागल्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे केला नाही. डायरेक्ट जेवण वगैरे केलं, जरा बघितलं काय काय घेतलं, कसं कसं वस्तू येतील, तेवढं झालं. आता तुम्हाला म्हटलं असलं हे वेगळं कुठं आलं, तर आता सध्याला मी गावी आलो आहे आमच्या. सकाळीच निघालो होतो. मग सकाळी उठून आवरलं गडबडीत, वेळ पण नव्हता जास्त, त्यामुळे मी व्हिडिओ सकाळी पण केला नाही. कंपनीमध्ये जाऊन आलो, आमच्या कंपनीमध्ये जाऊन येऊन मग काय थोडंफार आवरलं. आवरून मग डायरेक्ट आलो इकडं. मग आत्ता जस्ट थोडा वेळ झोपलो, कारण का काल पण फिरलो, परवा पण येणं जाण्यात, त्यामुळे भरपूर हे झालं. मग आता जरा वेळ मिळाला विश्रांतीत, म्हटलं जरा बघावं, व्हिडिओ करावा. तर आता आमची केळीची बाग आहे ह्या साईडला, असं हे सगळं केळीची बाग आहे, मोठीची मोठी. भरपूर नाही पण आहेत तसं बऱ्यापैकी भरपूर. आता खूप दिवस झाले लावून, तर केळी यायला आल्या थोडे थोडे. तुम्हाला जवळून दाखवतो मग 1 मिनटं. हे बघा, इथं केळी आलेत बारीक सध्याला. आता पहिल्यांदा लावली आहे, म्हणजे याच्या आधी होतं पण काढून टाकलेलं सगळं आणि ऊस लावलेलं. त्यानंतर परत आता आम्ही लावलेत केळी, आता हळूहळू यायला आले, जिथं पण थोडेफार आलेत. तिकडं त्याला ते इकडं आलेत, सगळी भरपूर केळी आलेत. तर बघूया मग आता थोड्या दिवसात जर केळी एका दुसरं पिकलं तर मग पूजा वगैरे करून मग चालू. इथं पाणीच आहे, इकडं सगळं आमचं हे सगळं असं रान आहे. हे साईडला इथं पत्र्या शेड आणि तिकडं घर, हेच मस्तपैकी. तो चलो अभी चला. सो गाईस, तर आता आम्ही आलोय आमच्या रानामध्ये. बांगलाचं काम चालू आहे, मम्मी पण तिकडे बांगायला. मी पण मोठं जे आहे ते काढलं. आता शेंगदाणा सापडला, म्हणजे शेंगदाणा लावलं होतं आम्ही. यायला नाही एवढं काय, आता 2-3 आलेत. तुम्हाला सापडलं म्हणजे खाऊन बघावं, तर नाही शेंगाचं झाड लावलेलं, कुठे गेलं ते? शेंगदाणा लावलेलं तर नाही आलंय, मोठे आले थोडंफार, आणि थोडंफार सगळं गेले. एक शेंगदाणा तरी सापडला. दे की मला जरा खबर आहे का आपलं. खा शेंगदाणा, चांगला मस्त आहे. एकच आहे, मस्त आहे. तुझ्याकडे करून बोलायचं असतं त्याला कॅमेराला. आमचं कॅमेरामॅन नवीन आहे, समजून सगळं गवत आहे इकडे, दाखव गवत. तर आता हे सगळं काढायचं आम्हाला, सगळं करायचं. इकडे आमची मम्मी बघा, मी आता उभारलोय. एक शेंगदाणा राहिलेला मला दाखव, मी बोलतोय. एक शेंगदाणा राहिलेला एवढा खातो आणि मी पण कामाला लागतो माझ्या. हा, आमची दिवाळी अशी असते एवढ्या गावाकडे आली की. बघा, चलो काम करत. शेंगा खात्या बघा, ही पोरगी बसून नुसता काढत नाही काय, नुसता खादा. सांग तू पण बोलून सांगून बोल तिथं जाऊन पुढं मोठ्यानं. काय म्हणायचं? हा, काय म्हणायचं? काय ते सांग ना, झेंडूची फुलं असं टाकी पुढं. आमचं दुसऱ्यांच्या रानातलं झेंडूची फुलं बघा, झेंडूचं फुलं आलेलं आहेत. तिथं काका बसलेले आहेत, ते बघत आहेत. हे अर्ध रान आमचंच आहे, हे पण अर्ध रान आमचंच आहे. सगळं रान आमचंच आहे. रस्ता पण आमचाच आहे. अर्ध आहे तरी पण आमचे रस्ता पण आमचाच आहे. पोरगी पण आमचंच आहे. नाही, ही पोरगी बाहेर आणल्या, व्हिडिओ करायला फक्त आणल्या. व्हिडिओग्राफर आहे. ऑफर आला दिवाळीचा, कसा किती ते ड्रेस शॉपिंग केलेलं दाखवा पाहिजे. दाखवू की ड्रेस. हे बघा, स्वरूप पडते मध्ये मध्ये. अर्धे सगळं राहिले, एक तर मध्ये मध्ये तेवढत. आमची मम्मी बघा, इकडं एक पाय, तिकडे खुरपी एक मध्येच. जे हाताला येते तेवढं उकडते, बाकीचं बघू नंतर. ते पण येत आहे सरळ.
शेंगा लय मोठे मोठे झाल्यात. आता ऊस लावायचा आहे. आता फॅक्टरीला पटवायचा. फॅक्टरीला पाठव. सांग की साक्षी तसं व्यवस्थित सगळं पैसे येणार. सांग मम्मी. पुढच्या वर्षी दिवाळी खरेदी मम्मी इकडे सांग. व्यवस्थित. मम्मी इकडे तोंड करून सांग. उगाच बोलते. काय म्हणजे शेंगदाणा मुलगा शेंगदाणा तूच दादा पण कमी आहे त्याला, पण नाही एवढे जास्त. हे टाकतो थांब. 2च आहेत, आलेच नाही ते. 1 ह्या शेंगदाणाच नाही, त्यात पण नाही. जा आणि उपर जा. एकच शेंगदाणा आहे. माझा कॅमेरा नीट धरतो मी, दिसतो का त्यात? कॅमेरा लक्ष दे. एकच शेंगदाणा सापडला आम्हाला. काम निघते का बघ. शेंगदाणा तयार झालाय, तयार झाला. हे बी बघ, हे दाखव. शेंगदाणा सुरुवातीला तयार होत त्याला असा होता, असं बारीक पहिला तयार होतो. काम काढतो तिने. अरे गावाला बारीक ते शेंगदाणा तयार दुसरा वाला तयार झालेला आहे. आता तेव्हा दाखवतो मग कसं ते आपल्या इकडे येतं. ते सगळं वाळवून ते काय काय केमिकल करून येतात. ते ताजी शेंगदाणे आहेत, ताजी रानातली ताजे. एक ताज असं हिरवा हिरवा दिसतो शेंगदाणा सगळं. हिरवा कुठला आहे? हिरवा कलर. पिंक हिरवा नाही, वाटते हिरवा दिसा लागलाय त्याला. तुला काय वाटतंय? हिरवा दिसा लागली त्याला. चांगला आहे. तुला काय वाटायला का? गोड गोड आहे, गोड गोड. अभित्य काय ते काय गवत काढून खावा. तू सरळ उपर. शेंगदाणाच नाही लागला याला तर. बघा शेंगदाणे केवढं मोठं आहेत. शेंगदाणाच नाही त्याला म्हणलं. ची लेट्स फाइंड इट. आजा बस साठी वेट करत आहे. किडा कॅमेरा तुझ्याकडे करून बोलायचं असतो. दाखवताना ते दाखवायचं, नंतर तुझ्याकडे तोंड करायचं कॅमेरा. बघा किडा झोपलेला आहे. झोपला? थांब टाकतो. टाकलं खाली मी. खावा मग. मी खुरपी आणाय चाललेला आहे. एक खुरपी कमी पडत आहे. मी खुरपी घेतलेला आहे. हिने मला खुरपी दिलेला आहे. चला आता खुरपी आपण भावाकडे दिल्या. हे घे. सो गाइस, तो अभी हम करते हैं अपना काम. चलो पहले इसको हटा देते हैं सब कुछ, बीच बीच का कचरा उड़ा जा नोड़ा. बाबू संभाल के करना पड़ता है. सांप भी हो सकता है इसमें. सांप बद्दल मी त्याला येत नाही का नाही उगाच होते. डाल देने का ऐसे डालने का सांप मध्ये बाद में. तिथं आहे बघ शेंगदा नाही बघ. शेंगाचं झाड आहे. खुरपीला जे गेल दांडी उगी हा उगी आली उरी असतात. आता तू घेऊन येणार राव बिमेल गळ्या हाड्या वडे येतात जातात. आज बांधणार आहे बडक्या वैतार नोन उगी पकडायला उगी करी हा बॉडी बिल्डर. म्हणजे आता तू की बहीण त्यावर गई उर गई आणू पटकन पटकन तो आता एक आता आमची मम्मी काढून द्यायला लागल्या. तो टाका लागलाय तिथं. आणि मी हे बघा आमचं कुत्रा आलं. मला गुडी कच्ची ठेवलं गारे दाखवून वरतं वदरतो मारतात. सू केलं पप्पा मी आला बघितलं पुरचेनं बघत वडत उकळणार का नाही. हां कडल्या खो तुम्ही आलं का मध्ये बडक्या मध्ये कोणाला चावायला गेलं पप्पा गेला का खुर्चीಗಳು ಹೊಸ ತಂದು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಮನ್ಯಾಗ ಕುರ್ಚಿ ಹಿಂಗೆ ಇಟ್ಕೊಂಡ್ ಬಂದಾನ. ಅಲ್ಲಿಂದ ಇಟ್ಕೊಂಡು ಬಂದ ಮನಿ ತಕ್ಕ ಬರೋಣ. ಅದು ಒಮ್ಗಿಲಿ ಯಾರ್ದಾರ ಏನೋ ಅಂತ ಹೊಸ ಹಂಗೆ ಹಾಕೊಂಡಿದ್ದ ಕುರ್ಚಿ
ತಲೆ ಮೇಲೆ ಡಬ್ಬ ಹಾಕೋದ್ರಿ ಅಡ್ಡು ನಾ ಯಾಡ್ರ ಕುರ್ಚಿ ಜೋರು ತಳಗೆ ಹಾಕ್ತಾವ ಹೊಡೆದು ಹೋಗಿತ್ತ ಕುರ್ಚಿ दुसऱ्यांच्या रानात मग सू करायचं एवढं खडीचे जर आದ್ರ खुर्चीनं बुगदात म्याला मंद कोण बोलते कोणाकडे कॅमेराकडे बोलणाऱ्याकडे कॅमेरा फिरवायचा ती बघ कशी बसली तू कॅमेरा ना तो उठणं तिथनं उभारून घे कुठनं कसं बोलतो कुठनं व्हिडिओ घ्यायचं तुला कळत नाही थांब बाई ನಿನಗಾದ್ರೆ ತೀತೆ ನಿಲ್ಗ ನಿಲ್ಗಂಡ್ರೆ ರೊಟ್ಟಿ ಒಣಗಿ ಮಾಡಿ मराठी बोल त्यांना कन्नड कळत नाही ಕನ್ನಡ ಮರಾಠಿ ಎರಡು ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡೋದು हे बघ कन्नड मराठी आपण ಮಾಡಿ कन्नड मराठी मराठी हिंदी सभी भाषा बोलणार नाही का तुला नाही येते कन्नड भाऊ ही कळायला बोलाय ना सरळ आली गेलाय नोकरी कराय काटा आहे कसं काढतोय बघा एक हात पिल्यावर एक बोट लावतोय नुसतानी काढते असं ये काटा इज कमिंग डायरेक्ट असं ओढलं की येते मग आणि गणपतीवर ನೋಡ್ಬೇಕು ಕೇಳಿಕಿನ್ 2 ದಿನ ಆಗಿ ಮಾಡ್ತೀನಿ मम्मी आवाज ओढलं की सपला विषय हा सपला विषय विषय ಮಾಡಿ विषय ओढलं की सपला विषय बंद करू काय रे खत्म 5 मिनट में खत्म ए बंद करू काय तू उभारून घे लागल्यात ह्यो तुमचा काय म्हणतात ते बंगला लागलाय कधी नाही ते पुण्यात येऊन पहिल्यांदा त्यात ही आयसू रोज काम करणारी एका पायाने ढकलणारी एका पायाने उचलणारी हे आमचं बंडू डार्लिंग काय ग हे लाईट आहे काय तोंडात या तोंडा हातानं काढा की हातानं फुका नाही फुक मारा फुक जाते फुका त्याच्यावर फुकलं की जाते जाते की उलट करा उलट ग्लास मध्ये आहे ग्लास आहे की पाणी पडते की खाली आहे कुठं पाणी पडते दिव्यात पाणी गेलाय तिथं पाणी घातले की चालू होते पाण्यावर आहे फुक मार पाणी आहे आत जोरात मार जाते त्याच्यात पाणी गेले जोरात फुक मार तिथे जाते ते त्याला नाही तिथं नट आहे बघा त्याला नटला मारा बारीक ते पूर्ण पाणी जायला नाही ना त्यातलं पूर्ण पाणी गेले की बंद पडते नटला फुका तिथं जोरात गरम वारा गेला पाहिजे त्याला पाणी आत गेले दुसऱ्या दिवशी मी आमच्या मावशीकडे गेलो होतो मग तिथं त्यांच्या इथे विहीर होती मग तिथं आम्ही आंघोळ करायला गेलो होतो मी आणि माझ्या मावशीचा मुलगा त्यांच्यासोबत जरा पाण्यात खेळलो विहिरीमध्ये पाणी पण भरपूर होतं त्यामुळे मजा आली आम्हाला मग ते घेऊन जरा आम्ही बहिणीसोबत थोडंफार फोटोशूट वगैरे केलं मग नंतर त्यांचं दुकान पण आहे मग दुकानचं जरा काम करायचं होतं स्वच्छता वगैरे मग तेच करत बसणार आता त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी सगळेजण जेवण वगैरे करून बसलो होतो त्यांच्या दुकानच्या इथे गप्पा वगैरे मारत त्यामुळे मी व्हिडिओ वगैरे जास्त काही करायला मिळालं नाही मला मग मी जर फोटोज टाकले तिथं ज्यावेळेला मी फोटो वगैरे काढले ते त्याच्यानंतर आता मी चाललो आमच्या गावी परत रिटर्न तर आज आहे लक्ष्मीपूजा तर 2-3 दिवस झाले मी त्यांच्या घरी इकडं तिकडे फिरण्यातच गेलं त्यामुळे मी जास्त ब्लॉग शूट केला नाही तर मग आता ते मावशीकडून चालले परत आमच्या घरी तर ह्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये बाय बाय